नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पीएचडी पीएचडी प्रवेश परीक्षा 2024 याकरिता पेट एक्झाम 2024 याकरिता आपण रिसर्च मेथडॉलॉजीचा अभ्यास करीत आहोत. पेट एक्झामिनेशनसाठी रिसर्च मेथडॉलॉजीचा पार्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येतं. कारण समोर जेव्हा आपल्याला पीएचडी करायचं असते त्यासाठी रिसर्च काय आहे आणि कशा पद्धतीने केलं जातं हे खूप आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतं. सो आजच्या सेशनमध्ये आपण संख्यात्मक संशोधन आणि गुणात्मक संशोधनाचा अभ्यास करणार आहोत. क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह रिसर्च काय असतं हे आपण आजच्या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. दोनही टॉपिक समोरच्या दृष्टिकोनातून म्हणजे बेस जे आहे समोरचे सेशन्सचं समजण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सोबतच रिसर्च मेथडॉलॉजीचा फुल कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. 2024ची पेट एक्झामिनेशन टार्गेट करण्याचं जर आपलं टार्गेट आहे, सो हा टार्गेट अचीव करण्यासाठी हा कोर्स आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या कोर्स अंतर्गत आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित मॉक टेस्ट अवेलेबल आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे, म्हणजे रिसर्च मेथडॉलॉजीवर आधारित तुम्हाला कंप्लीट PDF प्रोव्हाइड केली जाते. यासोबत नोट्स पण आहे. व्हिडिओ लेक्चर्स आहे, डेली लाईव्ह फॉर्ममध्ये आपल्याला मिळणार आहे. 1500 प्लस सरावासाठी MCQs आहे PDF फॉर्मॅटमध्ये, जेणेकरून आपण त्याचा सराव करू शकतो. रिसर्च मेथडॉलॉजीच्या कोर्सला जॉईन करण्याची फीस मात्र 699 आहे. मात्र 699 रुपयामध्ये आपल्याला रिसर्च मेथडॉलॉजीचा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. बघा, हे ऑफिशियल नंबर्स आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आजच रिसर्च मेथडॉलॉजीच्या कोर्सला जॉईन करू शकता. सो आज आपण संख्यात्मक संशोधन काय आहे ते जाणून घेणार आहोत. क्वांटिटेटिव्ह मेथड आपण पाहणार आहोत. संशोधन पद्धती अंतर्गत आपण एक पद्धती, वर्णनात्मक संशोधन आणि वर्णनात्मक संशोधन पद्धतीचे जे प्रकार आहे ते आपण या पूर्वीच्या सेशनमध्ये अभ्यास केलेला आहे ना. सो आज आपण संख्यात्मक संशोधनाचा अभ्यास करणार आहोत. संख्यात्मक संशोधन मोठ्या प्रमाणात होताना दिसते. संख्यात्मक स्वरूपाच्या संशोधनात दोष आढळून येत नाही. आता एक्झॅक्टली संख्यात्मक संशोधन फर्स्ट ऑफ ऑल हे संख्यांवर बेस असतं. संख्या म्हणजे काय? आपले जे आकडे आहे, ज्याला अंक आपण म्हणतो, यांवर बेस असते. ओके. आणि जर संख्यांवर मध्ये बेस आहे, नंबर वर जर हे रिलेटेड आहे, नंबरशी रिलेटेड आहे, सो ऑब्व्हियसली दोष यामध्ये दिसून येणार नाही. त्यामुळे अशा स्वरूपाचे संशोधन उच्च प्रतीचे मानले जाते, कारण संख्या जी आहे ते अचूक आपल्याला मिळणार आहे ना. संख्यात्मक संशोधनातून समाजातील मानवी वर्तन, मानवाच्या भावभावना यांचे अचूक आकलन होऊ शकत नाही. ठीक आहे. आपण जर विचार केलेलं एखाद्याचं वर्तन आपल्याला अभ्यास करायचा आहे, सो वर्तन अभ्यास करण्यासाठी किंवा मानवाच्या भावना, राग, हसणं, रडणं, ह्या सगळ्या भावना जी आहे ह्या भावनांचं आकलन करण्यासाठी संख्यात्मक संशोधन युजफुल नाही. कारण हे संख्यात्मक हे नंबरवर बेस असते, आकड्यांवर बेस असते. आणि नंबर जर आहे तर नक्कीच आपल्याला दिसून येतं की यामध्ये भावना आपण अपेक्षित किंवा भावना आपण डिस्क्राईब करू शकत नाही. स्थायुधने सामाजिक शास्त्रातील संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधनाचं समन्वय आवश्यक आपल्याला दिसून येतं. आता बघा, संख्यात्मक संशोधनाची व्याख्या. ठीक आहे. संशोधनाला सांख्यिकीय तंत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. म्हणजे स्टॅटिस्टिक जे आहे ना, स्टॅटिस्टिकल टेक्निक्स जे आहे ते मोस्टली यूज केली जाते. विविध चलांचे मापन करताना त्यांच्या सांख्यिकीय स्थितींचाच विचार केले जातो. आणि जर आपण इथे व्हेरिएबल्सचा जरी विचार केलेला, चलांचा जर आपण विचार केलेला, ते सुद्धा कशामध्ये असेल? नंबरमध्ये असेल है ना. तसे संशोधनाच्या उद्दिष्टांचे, परिकल्पनांच्या पडताळणीचे निर्णयही संख्यात्मक माहितींच्या आधारे घेतले जाते. याचा अर्थ संख्यात्मक संशोधनासाठी अंक, नंबर्स जे आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला दिसून येईल. अशा संशोधनाला आपण काय म्हणणार आहे? ज्यामध्ये नंबर्स आपल्याला दिसून येतात, अशा संशोधनाला आपण म्हणूया संख्यात्मक संशोधन. ज्या संशोधनात निरीक्षण व मापन अत्यंत वस्तुनिष्ठपणे आणि कठोरतेने केले जाते, तसेच हे संशोधन तार्किक,
सत्यवाद्यांच्या पुढे व पुढांवर आधारित असते त्या संख्यात्मक संशोधन म्हणणार. ज्या संशोधनात निरीक्षण, ऑब्झर्वेशन आणि मापन, ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये असते. वस्तुनिष्ठ म्हणजे काय, कोणत्याही भावना, विचार यांचा बिलकुल त्यावर इफेक्ट होत नाही, याचा प्रभाव ज्यावर होत नाही, आणि जे काही नियम आहे ते पर्टिक्युलर वैज्ञानिक पद्धत वापर केली जाते. आणि लक्षात घ्या, संख्या असल्यामुळे ऑब्जेक्टिव्हच असेल, त्यामध्ये एक रिसर्चरचं जे ओपिनियन आहे हे नक्कीच मॅटर करणार नाही. संख्यात्मक संशोधनात वास्तवात मूर्त, वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिरपेक्ष मानली जाते, कारण हे पर्टिक्युलर यातून आपल्याला काय मिळत असतं, निष्कर्ष मिळत असतं. आणि यामध्ये ऑब्जेक्टिव्ह असतं, कारण कोणत्याही भावनांचं यावर असर होणार नाही, किंवा आपण काय या पर्टिक्युलर टॉपिक विषयी विचार करीत आहोत याचा सुद्धा यामध्ये प्रभाव नसतं. आणि व्यक्तिनिरपेक्ष म्हणजे व्यक्तींचे जे विचार आहे ते सुद्धा मॅटर करणार नाही. संख्यात्मक संशोधनात संशोधक व संशोधन केली जाणारी वस्तू किंबहुना परिस्थिती हे दोनही घटक परस्परांपासून मुक्त व स्वतंत्र असतात. याचा अर्थ काय आहे, जे आपले व्हेरिएबल्स आपल्याला दिसून येते, ठीक आहे, हे व्हेरिएबल्स जे आहे परस्परापासून मुक्त असेल. हे घटक कोणत्याही प्रकारच्या आंतरक्रियांद्वारा एकमेकांशी प्रभावित करीत नाही, म्हणजे इफेक्ट करत नाही एकमेकांना ते. ओके. संख्यात्मक संशोधनात निरीक्षण हे स्थूलकाल निरपेक्ष असते असे मानले जाते. एका ठिकाणी दिसून येणारे निरीक्षण अन्य ठिकाणी तसेच आढळून आल्यास सामान्य नियमांची मांडणी केली जाते. ऑब्विसली गोष्ट आहे, जर काही या ठिकाणी आपण ऑब्झर्वेशन करीत आहोत आणि तेही स्टॅटिस्टिकल मेथडने, तर निरीक्षण सारखे असेल, कारण सारख्या नियमांचा वापर केलेला आहे. संख्यात्मक संशोधन हे विश्वास घडणाऱ्या प्रत्येक घटना किंवा कृतींचे मागे काहीतरी कारण असते असे मानते. संख्यात्मक संशोधन हे मूल्यमुक्त असते. संशोधकांच्या व्यक्तिगत मूल्यांचा परिणाम यावर केल्या जाणाऱ्या बाबींवर म्हणजे आवश्यकता नसते, किंवा संशोधकांच्या वैयक्तिक बाबी यावर परिणाम करीत नाही. ठीक आहे, तर हे आपण लिहून घ्यावे. ओके. सो संख्यात्मक संशोधन सिद्धांतावर आणि निगमनात्मक अन्वेषणावर आधारित असते. काय आहे पर्टिक्युलर सिद्धांत, म्हणजे फॉर्म्युला जे आपले असतात है ना, त्यावर आधारित असते. यामध्ये पर्टिक्युलर जर फॉर्म्युला आहे n+1 = n असं, सो हा पर्टिक्युलर फॉर्म्युला जे आहे त्याला अप्लाय केलं जातं माहिती विश्लेषणासाठी. स्टॅटिस्टिकल मेथडचा वापर केला जातो. संख्यात्मक संशोधनाची वस्तुनिष्ठता, विश्वसनीयता आणि सप्रमाणता, सत्य, तपशीलता, निश्चितता, सामान्यीकरण आणि पूर्वानुमान हे वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, म्हणजे यातून निघणारे जे संशोधन आहे, ठीक आहे, हे विश्वसनीय असतात, हे प्रमाणित असतात, निश्चित असतात, कारण एका पर्टिक्युलर नियम अनुसार हे चाललेले असतात, है ना. संख्यात्मक संशोधन हे व्यवस्थित, नियंत्रित, अनुभवजन्य असते आणि त्याद्वारे नैसर्गिक घटकांमधील संभावित संबंधांच्या गृहीतकांचे टीकात्मक परीक्षण केले जाते. ओके. समोर आपण बघतो की संख्यात्मक संशोधनाचे टप्पे. पहिली गोष्ट, पहिला स्टेप समस्या असणे आवश्यक आहे, है ना. जर समस्या असेल तरच आपण समोरचा स्टेप घेऊ शकतो. म्हणजेच याचा पहिला जे स्टेप आहे ते समस्या सूत्रण हा आपल्याला पहिला टप्पा याचं दिसून येणार. दुसरा परिकल्पना म्हणजे हायपोथेसिस जे आहे त्याचं निवड, ठीक आहे. यानंतर रिसर्च प्लॅनिंग म्हणजे संशोधनाचा आराखडा. तथ्यांचं संकलन म्हणजे डाटा कलेक्शन असेल. तथ्य जेव्हा आपण संकलन करून घेणार, सो अशा तथ्यांचं आपण विश्लेषण आणि वर्गीकरण करणार आहोत, आणि केल्यानंतर जनरलायझेशन करूया, सामान्यीकरण, आणि लास्टमध्ये अहवाल. हे कशाचे स्टेप्स आपण बघत आहोत. सामान्यीकरणामध्ये आपण तार्किक पद्धत, सांख्यिकीय पद्धत, आगमन किंवा निगमन ना, अशा पद्धतीचा आपण वापर जे आहे जनरलायझेशन मध्ये आपण म्हणजे सामान्यीकरणामध्ये करू शकतो. ठीक. सो यातून आपल्याला काय समजून येतं बघा, काय आहे संख्यात्मक संशोधनाचे हे स्टेप्स आहे, है ना. सो यामध्ये आपण पहिली गोष्ट, पहिले काय असेल, ऑब्विसली कोणताही शोध आपल्याला करायचा आहे, है ना. सो प्रॉब्लेम असणं आवश्यक आहे. आपली जे प्रॉब्लेम आहे त्या संबंधित काहीतरी सुझाव जे असतं ते म्हणजे परिकल्पना असते, ठीक आहे,
की म्हणजे परिकल्पना ही आपल्याला संभावित उत्तराकडे घेऊन जाते आणि सोबतच संशोधन आराखडा म्हणजे एक पर्टिक्युलर प्लॅनिंग असणं आवश्यक आहे की आपण यामध्ये काय करणार आहोत. ठीक. त्यानंतर आपण डाटा कलेक्शन हे कशाचे स्टेप्स आहेत तर हे संख्यात्मक संशोधनाचे हे स्टेप्स आपल्याला दिसून येतात. ओके. चल. सो यामध्ये बघा प्रॉब्लेम आहे, परिकल्पना आहे, प्लॅन आहे, है ना. प्लॅन केल्यानंतर डाटा कलेक्ट आपण करणार आहे. नंतर त्याचं ॲनालाइज करूया. काय करणार आपण? ॲनालाइज करणार. ठीक आहे. ॲनालाइज केल्यानंतर आपण त्याला क्लासिफिकेशन करूया. नंतर आपण सामान्यीकरण करूया. सामान्यीकरण म्हणजे काय तर यामध्ये आपण सांख्यिकीय पद्धत किंवा लॉजिकल पद्धत जी आहे तार्किक पद्धत याचा वापर करणार आहोत, है ना. आणि लास्ट मध्ये आपण काय करणार? आपली रिपोर्ट बनवणार. सो हे काय आहे? स्टेप्स आहे. ठीक आहे. आता यानंतरचा भाग आपला आहे गुणात्मक संशोधन. ठीक आहे. सो गुणात्मक संशोधन काय आहे पहा. संख्यात्मक किंवा परिमाणात्मक संशोधन त्याला म्हणतात आणि या संशोधनामध्ये आपण काय पण न्यूमेरिकल किंवा परिमाणात्मक सुद्धा याला म्हणतात. परिमाणात्मक संशोधन असं सुद्धा याला संशोधन पद्धती असं सुद्धा म्हणतात आणि हे बेस्ड ऑन नंबर असते आणि हे कशावर असतं? संख्यावर बेस असते, है ना. सो गुणात्मक संशोधन. ठीक. सो गुण म्हणजे काय? आपल्या अंतर्गत असणारे गुण. ठीक आहे. म्हणजे मानवी स्वभाव, वर्तन, मानवाचे भावना ज्यामध्ये हसणं, रडणं, है ना, मानवी इच्छा या सगळ्यांचा समावेश होणार. ठीक आहे. सो बघा यामध्ये व्यक्तींच्या समूहांचा सखोल अभ्यास केले जातो. म्हणजे मानवी वर्तन आहे ना किंवा मानवीय गुण यांचं वर्णन करण्यासाठी आपण गुणात्मक पद्धतीचा वापर करणार आहोत, है ना. सो व्यक्तींच्या समूहांचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांचे वर्णन आणि स्पष्टीकरण करण्यासाठी गुण केले जावे असा दृष्टिकोन उदयाला आला. जसं बाल्यात्मक संशोधन हे अनुभव लहानपणाचं कल्पना या दृष्टिकोनातून व्यक्तिनिष्ठ माहितीवर आधारित म्हणजे पर्टिक्युलर पर्सनला जी माहिती आहे ना निसर्गाचा कवच हे गुणात्मक संशोधनाचे विषय आहे. गुणात्मक संशोधन परिस्थितीत कोणताही हस्तक्षेप चल जी आहे त्यांची हाताळणी केली जात नाही. कोणतीही सामाजिक क्रिया वास्तव वातावरणात कमी पडत आहे यांचं निरीक्षण गुणात्मक संशोधनात केले जाते. आता बघा गुणात्मक संशोधनामध्ये कोणत्याही प्रकारचं ढवळाढवळ संशोधक करत नाही. ठीक. सो डेफिनेशन अभ्यासासाठी निवडलेल्या परिसरातील दैनंदिन जीवनाशी एकरूप होणे आवश्यक मानणारी सहभागी व्यक्तीच्या जीवनविषयक दृष्टिकोनाला महत्त्व देणारी म्हणजे ज्यांच्या दैनंदिन जीवनाविषयी आपण अभ्यास करीत आहोत त्यांच्या व्ह्यू पॉइंटला त्यांचं पर्स्पेक्शन जे आहे त्याला आपण इम्पॉर्टन्स महत्त्व देणार. त्या दृष्टिकोनाचा म्हणजे पर्टिक्युलर जे एक दैनिक लाईफ आहे आपलं डेली लाईफ आपण ज्याला म्हणतो याचं शोध घेणारा जे दृष्टिकोन आहे ते गुणात्मक संशोधनाअंतर्गत केले जाते. व्यक्ती त्याचा परस्पर परिणाम करणारी प्रक्रिया असे मांडणारी आणि प्राथमिक आधार सामग्री करिता प्रामुख्याने सर्वसामान्य लोकांच्या शाब्दिक निवेदनावर वर्णनात्मक प्रक्रिया म्हणजे हे डिस्क्रिप्टिव्ह वेने लिहिण्यात येते म्हणून वर्णनात्मक प्रक्रिया गुणात्मक संशोधन आहे. यामध्ये मानवी आंतरक्रियांच्या गुंतागुंतीला अधिक चांगले आकलन होते. ठीक आहे. म्हणजे मानवी स्वभाव आहे ना मानवी वर्तन मानवाच्या भावना हसणे रडणे अशासारखं. ठीक आहे. बरं. सुव्यवस्थित साधनांचं संशोधक त्या आंतरक्रियांबाबतची माहिती गोळा करतो. त्यांच्या अर्थाबाबत चिंतन मनन करून निष्कर्ष काढतो मूल्यांकन करतो आणि सरतेशेवटी आंतरक्रिया अननार्थ म्हणजे त्यांचं काय कोरिलेशन आहे ते सुद्धा सांगत असतात. ओके. गुणात्मक संशोधनाची गृहीतके बघा. गुणात्मक संशोधन वर्णनात्मक असते. पहिला पॉइंट काय आहे? डिस्क्रिप्टिव्ह आहे. ठीक. त्यामध्ये क्षेत्र कार्यांचा समावेश होतो. पर्टिक्युलर मानवी परिसर आणि मानवाचं दैनिक जीवन जर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर त्यासाठी त्या
जीवन आपल्याला पाहावं लागेल, म्हणजे क्षेत्र आधारित आहे है ना. संशोधकांनी संबंधित विषयासंबंधित प्रत्यक्ष निरीक्षण, आता तिथे जाऊ त्यांचं डेली लाईफ आपण बघणार तेव्हाच आपण निरीक्षण करणार, घरी बसून होऊ शकत नाही, म्हणून क्षेत्र कार्यांवर भर आहे. ज्यांच्याविषयी करत आहोत त्यांच्याशी संवाद, त्यांच्याशी भेटी, त्यांच्यासोबत चर्चा या माध्यमातून माहिती गोळा केलं जातं. सोबतच निष्पत्ती अथवा निर्मितीपेक्षा प्रक्रियेची अधिक संबंध असतो. काय घडले यापेक्षा कसे घडले याकडे अधिक लक्ष दिले जातं. आता बघा, काय घडलं हे माहीत कळत नाही, हे कशा पद्धतीने झाले हे माहीत केलं जातं गुणात्मक संशोधनामध्ये. ठीक. सविस्तर माहितीचे आधारे अमूर्त कल्पना, सिद्धांत, परिकल्पना संशोधक उभार करीत असल्याने ही उद्गामी पद्धत आपल्याला दिसून येते. या अंतर्गत संस्कृतीचं वर्णन केलं जातं. एथनोग्राफीचं आपण वर्णन करतो गुणात्मक संशोधनामध्ये. म्हणजे यामध्ये स्वाभाविक स्थितीतून दैनंदिन व्यवहाराचे निरीक्षण करून किंवा सामूहिक सहभाग होऊन सामाजिक गटांच्या अस्तित्वांचा शोध घेतला जातो. मानवी वर्तन, सवयी यांचा अभ्यास केला जातो. संस्कृती वर्णन या शब्दाचा अर्थ हा जीवन जगण्याच्या पद्धतीबाबत लिहिणे आहे. म्हणजे एक पर्टिक्युलर पर्सन किंवा एक पर्टिक्युलर समूह कशा पद्धतीने जीवन जगत आहे यांचा अभ्यास या गुणात्मक संशोधनाचा विषय आहे. ठीक आहे. पायाभूत सिद्धांत, आता बघा, गुणात्मक संशोधनात पायाभूत सिद्धांत ड्रॉस यांनी विकसित केलेला आहे. आगमन आणि निगमन, आता इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह, आता या पद्धतीमध्ये काय असतं पहा. एक तर आपल्याला आगमन निगमनामध्ये काही सिद्धांत असतात, ठीक आहे, ते नंतर सिद्धांत थेरी थ्रू एक्सप्लेन केले जातात आणि काही उदाहरणा थ्रू सिद्धांत एक्सप्लेन केले जातात. सो अशा दोनही पद्धतीतून पायाभूत सिद्धांताची निर्मिती झाली. मुख्य उद्देशाने संकल्पनात्मक विचारांवर आधारित, म्हणजे जे काही कन्सेप्ट आहे यांवर आधारित गृहीतक निर्मिती जी आहे याचा दुसरा पार्ट आहे. तिसरा म्हणजे व्यक्ती अभ्यास पद्धती. आता बघा, व्यक्ती अभ्यास पद्धती एखादी व्यक्ती, एखादं कुटुंब, सामाजिक संस्था, समुदाय यांचा सखोल अभ्यास ज्यामध्ये केलं जातं त्याला केस स्टडी मेथड. आता गुणात्मक संशोधनामध्ये आपण पर्टिक्युलर संस्कृतीचा अभ्यास करीत असतो. ठीक आहे. बरं, आता संस्कृतीचा अभ्यास आपण या अंतर्गत करतो, सोबतच पायाभूत सिद्धांत आपण यामध्ये पाहत असतो आणि हे सुद्धा कन्सेप्ट संकल्पनांवर आधारित असणार आहे, है ना. ओके. सोबतच व्यक्ती अभ्यास, आता व्यक्ती अभ्यास केस स्टडी मेथड जी आहे यामध्ये एक व्यक्ती, एक व्यक्तीचा समूह, कुटुंब, सामाजिक संस्था, समुदाय यांचा अभ्यास होतात, है ना. व्यक्ती अभ्यासामध्ये व्यक्तींच्या किंवा समूहांचा दीर्घकाळ प्रत्यक्ष सहभाग होऊन अभ्यास केला जातो. ठीक आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की व्यक्ती अभ्यास पद्धतीमध्ये एक पर्टिक्युलर समूह यांचं दीर्घकाळ म्हणजे लॉंग टाइम पर्यंत आपण काय बघत असतो, लॉंग टर्म डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट इन स्टडी यामध्ये दिसून येते. यानंतर आहे आशय विश्लेषण. आशय विश्लेषण सर्वप्रथम प्रयोग 1926 मध्ये मेककोम विल्ली यांनी वृत्तपत्राचा आशय विश्लेषणातून केला. यामध्ये वृत्तपत्र, कादंबरी, भाषणे, संप्रेषण माध्यमांचे विश्लेषण करून त्यातील मतितार्थ शोधला जातो. आशयांचं वस्तुनिष्ठ, क्रमबद्ध आणि परिमाणात्मक म्हणजे संख्या वर्णन या दोघंही दिसून येतात. सहभागी निरीक्षण, यामध्ये आपण सहभागी निरीक्षण पद्धतीमध्ये संशोधन समूहातील अशा प्रकारे सहभाग होतो की तो समूह संशोधकाला त्याच्यापेक्षा बाहेरचा समजत नाही. म्हणजे सगळ्यांचा सहभाग आणि जे संशोधन करत आहे तो सुद्धा काय होऊन जातो, त्यामधीलच एक भाग आहे असा समजून तो कार्य करीत असतो. ठीक आहे. तर सहभागी निरीक्षण पद्धती ही गुणात्मक संशोधनाचाच एक भाग आपल्याला दिसून येतं. तर कळत आहे की कशा पद्धतीने गुणात्मक संशोधनामध्ये संस्कृती वर्णन केली जाते, पायाभूत सिद्धांत संकल्पनांद्वारे डेव्हलप केलं जातं, व्यक्ती अभ्यास पद्धतीचा भाग असतो, आशय विश्लेषणाचा समावेश असतो आणि सहभागी निरीक्षण या अंतर्गत होत असतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण काय अभ्यास केलेला आजच्या सेशन मध्ये. सो
सो आज आपण व्यवस्थितरित्या जाणून घेतलेला आहे की कशा पद्धतीने संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधन या संशोधनाच्या पद्धती आहे. ठीक आहे. यापूर्वी आपण वर्णनात्मक संशोधनाचा अभ्यास केलेला आहे. आय होप तुम्हाला ते सेशन सुद्धा योग्यरित्या कळलेलं आहे. सेकंडली उद्या समोरचे आपण संशोधनाच्या पद्धती अभ्यास करणार आहोत. आतापर्यंत जर आपण पेट कोर्सला जॉईन केलेलं नाही रिसर्च मेथडॉलॉजीच्या, सो नक्कीच करा, जेणेकरून पेट एक्झामिनेशन आपण टार्गेट करू शकतो. अशाच प्रकारे सेशनला बघत राहा. सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.